रणवीर हौशी किशोररावांचे नाव घेतात. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आज आहे तिसरा दिवस ऍक्च्युली. आज आहे सुशांतचं लग्न लागेल आणि आता आम्ही आलोय तामसईला श्रेयाला घ्यायला. खूप जास्त लेट नाही झालंय, टायमावर आहोत, बट तरी पोचलेलो आहोत. आता इथे मस्त नाश्ता रेडी आहे आपल्यासाठी आणि मी सुंदर तयारी केली, पण आता ते काय एवढं नीट दिसत नाहीये. बट अशी काही हिशी साडी आहे माझी, मी खाऊ घेतलेली आहे. चला आम्ही आता जातो, त्यांना घेतो, मग डायरेक्ट आपण जाणार लोवऱ्याला. आई शपथ, मी तुझा पैसा पण घेतो नाही शूज घालायला तुझं. मी असं ते टाकतो. तुला हे गाणं पण येतं. वहिनी ब्लॉग स्टोऱ्या ब्लॉग मध्ये घेतली तर हीच होता ब्लॉग. शुभम वरती बघायला आला, नवऱ्याला पाहून फटाक पण घाबरला, वरता फुटलाच नाही. एकच फोटो इकडे जोड्याशी तुमची सुनाली जोड्याशी लेकेवा
थांबा श्रेया काय विचारते तुम्हाला. आम्ही आल्यावर आम्हाला गावठी कोंबडा आणाल ना? नाही, गावठी कोंबडा मान्य आहे का? मान्य आहे. गावठी कोंबडा लागेल आम्ही आल्यावर आम्हाला प्रत्येक फेरीला. चिकन चालणार नाही. हा मटण आणि गावठी कोंबडा. आम्हाला पालघरवरून खावायची नशीब सोडलीस त्यात सणाला तू नाव घ्यायचा वैतरी आहे का? म्हणजे पटापट टाइमपास करतात. जेवण करा, भूक लागले. सासू सासरे प्रेमावर नंदादीर हौशी. किशोररावांचे नाव घे त्यात सुशांतच्या लग्नाच्या दिवशी. कमळावर बसते लक्ष्मी, मोरावर बसते सरस्वती, तर फुला माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. महाडचा गणपती, शिर्डीचा साई, अजयरावांचे नाव घेते मी आशूची आई. मामी म्हणजे शंकराच्या टीव्हीवर वेगवेगळे वापरून प्रदीपरावांचं नाव घेते. तुमचं सगळ्यांचं मान राखून. हॅलो. आणि फायनली लग्न संपलेलं आहे. आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल. आणि इवन चेहऱ्यावरून एवढे थकलं ना, शपथ. म्हणजे 5 दिवस, ऑलमोस्ट 3 दिवसाचं लग्न. आदला दिवस पण पूर्ण, आणि मी तर हळदीच्या दिवशी पण ऑलमोस्ट पूर्ण दिवसच होती. सो 5 दिवस झाले. म्हणजे खतरनाक कंटाळा आलेला. बट सगळं काही खूप सुंदर झालं. आणि मेन म्हणजे खूप मजा केली. एव्हाना तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. काल रात्री 12 कुठे 2च्या आसपास, 1:30-2च्या आसपास आम्ही घरी आलो. मी, आदी आणि शुभम. लोवऱ्यावरून डायरेक्ट आम्ही इथेच आलो पालघरला. आणि शुभम आणि आदी सकाळीच कामावर पण गेले. मी पण उठली, सगळं आवरलं. आणि इतक्या दिवसात कामाकडे काय लक्षच नव्हतं. सो सकाळपासून तेच सगळं सॉर्टिंग चाललेलं, काय आहे कसं आहे. आता अजून 1-2 लग्न आहेत, बट वाट लागते. लग्न असली ना की कामाकडे लक्षच देता येत नाही आणि वाट लागते. वाजल्याच 3:45 संध्याकाळचे. आणि मी सकाळपासून असं काय खाल्लंच नाही, कारण की नाश्त्याचा वेळ निघून गेलेला. त्याच्यानंतर जेवण करण्याच्या वेळेस मला 1-2 कॉल्स होते, सो ते अटेंड केले. मग आता काय बनवायचं. सो मला मॅगी दिसली. सो माझ्याकडे हा एकच ऑप्शन आहे. सो मी आज मॅगी बनवते मस्तपैकी. आणि गाजर होतं फ्रीजमध्ये, मिरची कापलेली आहे. सगळी फ्रीजमधली भाजी पण आता मुळे वगैरे नरम पडल्यात, कारण की एवढे दिवस आम्ही नव्हतोच. एक अंडा आहे, सो हे पण बॉईल करते मी. आणि थोडेसे मटार आहेत, सो ते मला मस्त मॅगीत टाकता येतील. सो मटार पण बॉईल करते. मी तुमच्याशी गप्पा मारते तिथपर्यंत मी मटार, गाजर पण विसरले मी, गाजर, मटार आणि एक अंड पण आहे मस्त, असं ते बॉईल करायला ठेवते आपल्या अगारोच्या बॉयलरमध्ये. आणि आज मी अशी सुंदरशी मॅगी बनवणार. आणि मी खूप दिवसांनी अशी भाजी वगैरे टाकून, मी कधीच बनवत नाही गेस, मला आठवत पण मी कधी बनवले. हे आहे एक बॉयलर, पण मी त्याचा खूप वेगवेगळ्या पद्धतीने यूज करते. सो इट्स बेटर. आता आमचा डान्स कसा वाटला वैदेवे, आणि माझे लुक कसे वाटले. येस, माझ्या सगळ्या लग्नातल्या साड्या होत्या. रेड कलरची होती, तो माझा शालू होता. एक ब्ल्यू, नेव्ही ब्ल्यू कलरची, डार्क कलरवाली, ती माझी नऊवारी. तुम्ही सगळे मला विचारायचे ना की तू का फाडली तुझी नऊवारी, कापली, फाडली. हा, ती हातसाठी, कारण की मी तिची आता साडी केली. येस, आता मी साडी यूज करू शकते. आणि उरलेला जो कपडा आहे त्याचा काहीतरी मी कुर्ता वगैरे असा शिवू शकते. आणि दुसरं म्हणजे तुम्ही पोटली बघितलंय की नाही माझ्या रात्रीच्या लुकवरची पण. आणि दुसऱ्या दिवशी जी ग्रीन साडी घातली मी, ती बाय द वे अदीची होती. अदीने आमचं लग्न लावताना ती घातलेली, त्याच्यावर मी ब्लाऊज शिवलं आणि ती अदीची होती. त्याच्यामुळे ह्या लग्नात मी साडी एक पण नाही घेतली. आणि त्याच्यावर पण जी पोटली होती, जी शुभमच्या कुर्त्याला मॅच होती शेरवानीला, ती मी त्याच्याच कपडा उरलेला त्याच्या शेरवानीचा, त्याची मी शिवलेली. आणि त्याला जे हँडल्स वगैरे होते त्या अशा माळा होत्या गळ्यातल्या, ज्या आधीकडे स्पेअर अशाच होत्या. सो त्या आम्ही लावलेल्या. इतकं सुंदर आम्ही बनवलेलं. कसं वाटलं मला नक्की कॉमेंट करून सांगा. मी व्यवस्थित त्यांचे फोटो इंस्टाग्रामवर वगैरे पण टाकेन, सो नक्की बघा. बट खूप मजा केली आम्ही, खूप एन्जॉय केलं. मी ती इतकी नाचली म्हणजे भयंकर, खूप नाचली मी, अतिशय जास्त.
आपलं इथे सगळं बॉईल होतंय तिथपर्यंत मी कांदा कापून घेते. आणि ह्या सगळ्यात माहितीये माझा चष्मा पण तुटला. हा वाला नाही, हा मी रोज घालते तो आहे, पण जो माझा फ्रेमलेस वाला होता तो तुटला. पहिल्याच दिवशी लग्नावरून आम्ही घरी गेलो आणि मी बेडवर ठेवलेला आणि आम्ही आवरत होतो आणि चुकून माझं असं बोट पडलं कचकन. आता मी मॅगी पहिल्यांदा करून घेते, म्हणजे बॉईल करून घेते. आपलं हे पण मस्त बॉईल झालेलं आहे. मला असं झालं ना, म्हणजे माझे डोळे पण असे पूर्ण उघडत नाही अजून, कारण की झोपच नाही एवढे दिवस झाल्यात. ती मॅगी झाली पण मस्त. थोडस आता हे पाणी मी आटले आणि मग आपली मॅगी रेडी. दिसायला किती सुंदर दिसतं ना असं भाज्या वगैरे टाकलं की. अप्रतिम सुंदर झाले यार, रिअली मस्त झालंय. तुम्हाला असं व्हिडिओ दाखवलं की तुम्ही सांगता दाखवून दाखवून खाते, पण आता काय करू, मी दाखवते कारण की तुम्ही बनवून असं खावं. शुभम आधी लवकर आले असते तर त्यांना पण मी आली असते, पण ठीक. फटाफट संपवते. तुम्ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरायचं नाहीये की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि आमचे परफॉर्मन्स, आमचा डान्स, सगळं काही. खूप मजा केली आम्ही आणि खूप छान असा लग्न सोहळा पार पडला. आजसाठी एवढंच. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून, बाय, टाटा. मी संपवते हे, ओके. आणि लिटरली म्हणजे डोळेच उघडत नाहीयेत. केसांचा पण अवतार. जाऊ दे, बाय.